पहिल्या यादीतील 17 लाख शेतकऱ्यांना 13 कोटी रुपये देणार। 31 तारखेपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही माहिती आहे। 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। राज्यामध्ये पावसाचा जोर हा कायम असून धरणांमधून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग होतोय। राज्यात पावसाचा जोर कायम असून पश्चिम महाराष्ट्रातील 107 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। नेट पेपर फुटी भवली, सरकारची एनटीवरती कारवाई, दोषींवरती होणार फौजदारी गुन्हे दाखल। एका महिन्यामध्ये संपूर्ण परीक्षा यंत्रणेची पुनर्रचना करण्याचे संकेत देण्यात आलेले आहे। सरकारचे ऑपरेशन क्लीन असून 47 अधिकाऱ्यांना नारळ। शेतकऱ्यांना सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा शब्द आम्ही पाळलेला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे पंढरपुरामध्ये वितरण करण्यात आले। 31 तारखेपूर्वी जमा होणार खात्यावरती रक्कम। 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज सुद्धा मिळणार। ट्रम्पचा पुन्हा धक्का, भारतासह 60 देशांवरती टॅरिफ लादण्यात आला। आधीचे कर रद्द केल्यानंतर प्रशासनाचा निर्णय। राज्यामध्ये खरीपाचा पेरा 74% असून सोयाबीन कापसाला सर्वाधिक पसंती मिळते। अमरावती विभाग आघाडीवरती असून कडधान्याची पेरणी कमी, लागवड क्षेत्रामध्ये घट झालेली आहे। शिक्षक बदली पोर्टलवरती माहिती भरण्यासाठी 8 ऑगस्टची मुदत देण्यात आलेली आहे। निष्काळजी होणार, मुख्याध्यापकांना ताकीद देण्यात आली। LOI मिळाले पण कर्ज अडकले, लाभार्थ्यांना गुगल फॉर्म भरणे बंधनकारक असणार। पात्रता प्रमाणपत्र मिळालेल्या प्रकारांची पडताळणी होणार। तेलाचा पुन्हा भडका उडालेला आहे, झड बसणार। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर हे $100 पुढे गेलेले आहे। इराण अमेरिका संघर्ष दीर्घकाळ चालला तर $120 पर्यंत जाणार। पेट्रोल डिझेलच्या दरांकडे देशाचे लक्ष लागून आहे। शेअर बाजारामध्ये सुद्धा घसरण ही सुरूच आहे। पेपरफुटी प्रकरणामध्ये गुन्हेगारांना आता 10 वर्षांपर्यंत जेल होणार, तसेच 10 कोटीपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे। सार्वजनिक परीक्षा कायद्यामध्ये दुरुस्ती करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्यामध्ये मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे। सोयाबीन बियाणे हे उगवलेच नाही, 3000 तक्रारींची तपासणी करण्यात आली। तपासणी बाकी असून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार केव्हा? पिकच उगवले नाही मग विमा कसा काढणार? सिरसोलीतील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। पेरण्या वाया गेल्या, 72पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे। खरीप पिकांच्या विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी भरले 1.81 कोटी रुपये। सुधारित पीक विमा योजना, विमा काढण्याची मुदत 6 दिवसांवरती। आदिवासींना हक्काचा 7/12, पीक कर्जासह कृषी योजनांचा लाभ मिळणार। वनपट्टाधारकांना त्यांच्या मुख्य मालकी हक्काच्या जागी जमिनीची स्वतंत्र महसुली नोंद होणार। मीटर बसवलेच नाही तरी 83 युनिटचे वीज बिल आले। महावितरणाच्या कारभाराचा आणखी एक शॉक बसलेला आहे। चिखली परिसरामध्ये मीटर बसवण्यापूर्वीच 1630 रुपयांचे वीज बिल आले। हिवरा खुर्द परिसरामध्ये शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा असून सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिकांची वाढ खुंटलेली आहे। कीटकनाशक फवारणी करताय काय? निष्काळजी ठरू शकते जीवघेणी। पिकांचा किडींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, फवारणी करताना घ्या काळजी। कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीमध्ये तब्बल 1078 गावांचे शेतकरी आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची सोलापूर जिल्ह्यातील 1078 गावातील शेतकऱ्यांची दुसरी यादी आलेली असून फार्मर आयडी असेल तरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। रेशन दुकानामधील तांदूळ काळ्या बाजारामध्ये पकडला असून सौंदर्यजोर कारवाई करण्यात आली। 4500 किलो तांदूळ आणि टेम्पो जप्त करण्यात आले। गिरणा धरणामध्ये 48 तासात 29% जलसाठा वाढलेला आहे। साठा हा 69% गेलेला असून 28,000 क्युसेकने आवक सुरू झालेली आहे। लवकरच 75%चा टप्पा गाठणार। जळगावमध्ये 31 जुलैपर्यंत पावसाचा मुक्काम हा कायम असणार आहे। 3 दिवसात 30 मिलीमीटर पाऊस झालेला असून पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे। भुसावळमध्ये 4863 लाभार्थ्यांची डिजिटल हयात प्रमाणपत्रे प्रलंबित असून लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। नाशिकच्या पावसाने गिरणा धरण भरते, मात्र शेती तहानलेलीच आहे। गिरणा धरणातील जलसाठा हा 68.75% मध्यम प्रकल्प अद्याप सुद्धा कोरडे असून चिंता ही कायम आहे।
पांझरेला पूर लाठीपाडात तुडूंब भरलेला आहे. 2 फरशी पूल पाण्याखाली गेलेले असून सलग 3 दिवसाच्या पावसाने पाणीच पाणी झालेल्या नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बँक खात्यात आलेल्या रकमेचा हव्यास नटलेला असून नंदुरबारात पुन्हा 3 गुन्हे दाखल करण्यात आले. म्यूट खात्यांचे भूत मानगुटीवरती. एकाच रात्री तब्बल 24 शेतकऱ्यांच्या केबल लंपास झालेल्या असून चांदवडच्या शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. चोरट्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली जाते. देवळा तालुक्यामध्ये धरणांची तहान कायम असून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पश्चिम भागातील धरणाकडे बळीराजाचे लागले लक्ष. पूर पाण्याने मोसम नदीवरील 15 गावांचे बंधारे ओव्हरफ्लो झालेले आहे. हरणाबारी धरणातून 6,221 क्युसेकचा विसर्ग झालेला आहे. सायखेडा चांदोरी गावामध्ये शिरले गोदावरीचे पाणी. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे. राखेमधून परळी औष्णिकला 35 कोटी. आतापर्यंत होत होती चोरी. 1.5 महिन्यांमध्ये महाजनकोला 10 कोटींचा महसूल. हलगर्जीपणामुळे मुलांना शिष्यवृत्ती सुद्धा मिळेना. परळी बीड आष्टीमधील बीओंना नोटीस पाठवण्यात आली. भेसळखोरांच्या तोंडाचे पाणी पडाले. दूध संकलन 20,000 लिटरने घटले. दुधाळ जनावरांची संख्या घटू लागलेली आहे. पशुखाद्य महागल्याने पशुपालक मेटाकुटीला आलेले आहे. आता 50,000च्या ऐवजी 2 लाख रुपयांची होणार कर्जमाफी. जालना जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना मिळणार लाभ. पाटी ही कोरी होणार. कर्जमाफीनंतर वीज बिल थकबाकीमधून मुक्तता मिळणार. शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा. आता थकीत वीज बिलाची चिंता मिटणार. पीक विम्याचा फ्लॉप शो. 7 दिवसांमध्ये मुदत संपणार. थकीत भरपाईमुळे शेतकऱ्यांना उदासीनता दिसून येते. 24 जुलैपर्यंत 48,579 शेतकऱ्यांनीच भरलाय पीक विमा. पैसे मिळाले रे बाबा. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विहिरींचे थकीत बिल जमा झालेले आहे. 2 वर्षांपासून शेतकरी कार्यालयाला मारत होते खेटे. ऐन खरीप हंगामामध्ये पैसे आल्याने व्यक्त केले जाते समाधान. चिंताजनक स्थिती आहे. दुधनेमध्ये 2 महिन्यात केवळ 2 दशलक्ष घमी पाण्याची आवक झालेली आहे. सध्या स्थितीत 23% जिवंत पाणी साठा आहे. हजारो हेक्टर जमिनीला होते सिंचनाची सोय. अर्धा पावसाळा लोटला असून पण धरणांची पातळी खालावलेलीच आहे. मोठे व मध्यम प्रकल्प 10 ते 15% कमी झालेले आहे. लहान जलसाठे गतवर्षीच्या तुलनेत अर्धेच भरलेले आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे. केवळ 7.63% सहभाग नोंदवण्यात आलेला आहे. 92.37% शेतकरी अजून सुद्धा या योजनेपासून दूरच आहे. पावसाळ्यामध्येच विहिरींनी गाठलाय तड. सिंदेवाहीमध्ये पाणी टंचाईची धास्ती येते. सलग पावसाअभावी भूजल पातळी खालावलेली आहे. नागरिकांची चिंता वाढलेली आहे. 4 महिने गव्हाऐवजी आता ताटामध्ये येणार मका. ऑक्टोबरपर्यंत नियोजन असून लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. शेतकऱ्यांची पाठी आता कोरी होणार. कर्जमाफीनंतर वीज बिल थकबाकीमधून सुद्धा मुक्तता मिळणार. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 22,300 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. ऐन हंगामामध्ये वीज कंपन्यांची भीती संपलेली आहे. चारमोशी परिसरामध्ये धान रोवणीसाठी मजुरांचा तुटवडा भासत आहे. तसेच दुबार पेरणीचे संकट आता टळल्याचे चित्र दिसून येते. कर्जमाफीसाठी पात्र 29,838 शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेल्या आहे. गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. कामचुकारपणा करणाऱ्यांवरती कारवाई करणार. कर्जमुक्तीसाठी बायोमेट्रिक केवायसी आता अनिवार्य असणार आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ प्रक्रिया पूर्ण करावी असे जिल्हाधिकारी यांनी म्हटलेले आहे. तसेच ॲग्रिस्टेकचे लाभसुद्धा मिळणार आहे. भर पावसाळ्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये ठणठणाट दिसून येतोय. कित्येकांमध्ये 50%पेक्षा पाणीसाठाच नाही. दमदार पावसाची आहे गरज. घरपोच पोषण आहार योजनेमध्ये बदल झालेले असून 45,000 बालके घेणार व्हेज पुलावची चव. बालविकास विभागाचा निर्णय. कर्जमाफी जाहीर करून सुद्धा नवीन पीक कर्ज मिळेना. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये भर पडत आहे. बँकांचे उंबरठे झिजवून शेतकरी आता त्रस्त झालेले आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 51,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची पहिली यादी आलेली असून शनिवार रविवार बँका सुरू राहणार. याद्या गाव पातळीवरती लागणार. गेल्या 11 वर्षांमध्ये तब्बल 90 बिबट्यांनी गमावला जीव. रत्नागिरी परिक्षेत्रातील मानव वन्यजीव संघर्ष. नैसर्गिक आपत्तीमुळे अस्तित्व धोक्यामध्ये आलेले आहे. 3 महिन्यांचे एकत्रित धान्य वितरण रद्द करा. धान्य दुकानदार रॉकेल संघटनेकडून मागणी केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 347 एक शिक्षिका शाळा. मुलींना अध्यापनाचे कामकाज सुरळीत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार राज्यातील एक शिक्षिका शाळांची संख्या 9,000वरती.
गवे, रानडुक्कर जंगलाबाहेर शेतकऱ्यांची उडाली झोप. वाफ्यामध्ये भात, नाचणी फस्त, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. वीज ग्राहकांना पर्याय उपलब्ध तरीही स्मार्ट मीटरची सक्ती का? पुसेगावला परिवर्तन. ज्येष्ठ नागरिक संघाकडून इशारा देण्यात आलेला आहे. दिव्यांग वरवधूचा संसार फुलणार. सरकार 2.5 लाख रुपयांचे अनुदान देणार. अनुदान वितरणासाठी राज्यभर विशेष मोहीम. अनुदान थेट पती पत्नीच्या संयुक्त खात्यामध्ये जमा होणार. पावसाच्या आगमनाने खरीप पिकांना संजीवनी मिळालेली आहे. भूम तालुक्यातील हे चित्र असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान व्यक्त होते. जालना जिल्ह्यामध्ये कृषी पंपधारकांना मिळणार 2,495 कोटींच्या वीजमाफीचा लाभ. 7.5 HP पर्यंत कृषी पंप ग्राहकांचा समावेश असून भोकरदन तालुक्यामध्ये सर्वाधिक थकबाकी आहे. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत असून ओबीसी कल्याण मंत्री सावे यांनी दिली माहिती. केवायसी करण्याचे त्यांनी आवाहन केलेले आहे. सिन्नरला अतिवृष्टीमुळे घरांचे तसेच शेतींचे मोठे नुकसान झालेले आहे. देशवंडी, नायगाव, खोपडी व पंचाड येथे सर्वाधिक फटका बसलेला आहे. पंचनाम्यानंतर शासनाच्या निकषानुसार मदत, तहसीलदार देशमुख म्हणाले. नाशिक जिल्ह्यात विक्रमी 27,747 क्युसेकने विसर्ग झालेला आहे. गोदामाई पात्राबाहेर गेलेले असून मंदिरे पाण्याखाली गेलेले आहे. पावसाने ओसंड घेतल्याने पूर ओसरलेला आहे. भूजल पातळीमध्ये वाढ झालेली असून खरीप हंगामाला दिलासा मिळालेला आहे. जुलैच्या पावसाने ओढे नाले प्रवाहित झालेले असून विहिरींच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. 10,000 हेक्टरवरती खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे. अनियमित पाऊस पुन्हा शेती आता पुन्हा बहरलेली आहे. श्रीवर्धन तालुक्यामध्ये भात लावणीला वेग आलेला आहे. रायगडमधील 9,000 शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीची अंमलबजावणी केली जाते. सोयाबीनची उगवणच नाही, शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे. किनवट तालुका 43 तक्रारींनी बियाण्यांच्या गुणवत्तेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे. पारंपरिक रेशन कार्डऐवजी QR कोड प्रणाली. महसूल समाधान शिबिरामध्ये 3,011 लाभार्थ्यांचे वितरण. नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करा. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठकीत आमदार फरांदे यांची सूचना. आमदार ढिकले यांनी मांडली रस्त्याची समस्या. संकटातील शेतकऱ्यांसाठी देशामधील सर्वात मोठी कर्जमाफी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंढरपुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रे केले वितरण. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.